पुन्हा एकदा आपलं बेसिक माहिती या चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आपण काल चॅप्टर स्टार्ट केला होता अपूर्णांक, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला तुम्ही बघू शकता। काल आपण त्याच्यावरती बेसिक इन्फॉर्मेशन आणि ॲडिशन शिकलो होतो, परंतु आज पुन्हा आपण डबल ॲडिशन आणि सबट्रॅक्शन शिकणार आहोत। तर बघा रे, सगळ्यात पहिले बघायचं आपल्याला अपूर्णांकाची बेरीज। बघा अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी। बघा बेरीज तर बघितली होती आपण आज, पण आज आपण वजाबाकी देखील बघा। अपूर्णांकाची वजाबाकी बेरीज कालच बघितली होती आपण, मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केले, तुम्ही बघू शकता भेट देऊन। बघा ज्या पद्धतीने आपण अपूर्णांकाची बेरीज करतो ना, त्याच पद्धतीने या ठिकाणी अपूर्णांकाची वजाबाकी देखील करायची आहे। फॉर एक्झाम्पल मध्ये जर आपण या ठिकाणी घेतलं तर बघा अशा पद्धतीचे बघा आपल्याला एक्झाम्पल देतात अपूर्णांकाची सोडवण्यासाठी। तेव्हा एक सिंपल पद्धतीने बघा बाळांनो व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर याचे काय नाही तरी छेद समान नाहीये। बघा जर डायरेक्ट जर असं मिळत असं ना 4/6 - 1/6, तर बघा या ठिकाणी छेद कसे असतात तरी समान, त्याच्यामुळे डायरेक्ट वरची संख्या 4 मायनस आणि याचा कॉमन एक अपूर्णांक घ्यायचा, म्हणजे याचा आन्सर झाले 3/6 म्हणजे 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2। परंतु तुम्ही या ठिकाणचे अपूर्णांक बघता तर या ठिकाणच्या अपूर्णांकामध्ये छेद समान नाहीये। तर बघा सिंपल एक छोटीशी बघा डायरेक्ट काय करायचं रे 3 नाही या दोन्हीला पण मल्टिप्लाय करून टाकायचं। बघा आपल्याला छेद समान करण्यासाठी स्टेप करायची -1/3। आता या 6 ने काय करायचं तर या दोघांना मल्टिप्लाय करायचं, 1 × 6 आणि 3 × 6। आता बघा या ठिकाणी 4 3 12 26 3 18 मायनस 6 1 6 आणि 26 3 18। बघा आता या ठिकाणी आपला काय झालं रे बाळांनो छेद समान झालाय। आता बघा याच्या पुढचं गणित काय कसं करायचं तर याचा कॉमन एकच छेद घ्यायचा, जसं की 18 किंवा 18। बघा आणि 12 - 6 बघा किती झाले याचे आन्सर 6। 12 मधून 6 गेले 6 राहिले आणि खालचं छेदस्थानीचा अंक तसा तसा। आता बघा 6 1 6, 6च्या पाड्यामध्ये 18 किती नंबरला आहे तर 3 नंबरला आहे, म्हणजे याचा आन्सर झाला रे 1/3। अशा पद्धतीने बघा अपूर्णांकाची वजाबाकी करायची होती। आता बघू शकता हे आपण फक्त दोन घेतलेत, परंतु जेव्हा अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी 3 ह्याच्यामध्ये असेल बघा, थांबा तुम्हाला एक्झाम्पल देऊ सांगते मी। बघा रे अशा पद्धतीचे मॅथ आहे ते खूप सोपे असतात, परंतु बऱ्याच वेळेस काय होतं रे थोडेसे मोठे एक्झाम्पल येतात, जसे की इथं बघा पहिले आपण बेरीज घेऊ, बेरीज व वजाबाकी। याच्यामधलं आपण पहिले बेरजेचं गणित घेऊ। बघा रे असं असतं गणित 1/2 + 4/6 + 3 बघू शकता 8। आता अशा नंबर आल्यानंतर काही ठिकाणी तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकत नाही, तेव्हा या गणितामध्ये काय करायचं माहिती आहे, एकदम सिंपल आहे। काय करायचं बघा या ठिकाणी छेदातली संख्या घ्यायची एका साईडला 2 6 आणि 8। बघा छेदातली अंक घेतली 2 6 आणि 8 आणि सरळ डायरेक्ट काय काढून टाकायचं बाळांना सरळ काढून टाकायचा। बघा 2 1 चा 2 2 3 चा 6 आणि 2 4 चा 8। आता याला डबल डिवाइड जात नाही, म्हणजे या ठिकाणी आपला काय होतं रे लसावी निघतोय। बघा 3 2 6 आणि 6 चोक 24। काय करायचं 24 हा काय करायचं या ठिकाणी बाळांनो कॉमन छेद घ्यायचा 24। बघा याचा लसावी काढलाय मी, त्याचा कॉमन घेतला। आता मला सांगा 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 24 ही तर 2 ला 12 ने मल्टिप्लाय करत, मग काय करायचं वरच्या देखील संख्येला 12 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1 × 12। त्या ठिकाणी आन्सर किती झालं रे 12। आता प्लस 6 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 24 ही 6 चोक 24, म्हणजे 6 ला 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल, तर यावरती देखील 4 ला 4 नेच मल्टिप्लाय करा, म्हणजे 4 चोक 16 प्लस 8 3 24, तर 3 ला देखील 3 नेच मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 3 × 3 म्हणजे 3 3 चा 9। बघा त्याची ऍडिशन किती झाले रे बघा बघा 12 आणि 16 किती झाले 28 28 9 बघा किती झाले रे सिंपल। या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करू, त्याचा आन्सर येते 35। बघा सॉरी 6 आणि 2 8 8 आणि 8 16 ने 17 हातचा रे म्हणजे 37, म्हणजे आन्सर आपलं रे 37/24 हे झाले याचं फायनल आन्सर। बघा 37 ही मूळ संख्या आहे ना, त्यामुळे याच्यामध्ये लोएस्ट फॉर्म निघत नाही। तर बघा अशाच पद्धतीचं आपण एक वजाबाकीचे देखील गणित घेऊ। बघा वजाबाकीचं गणित कसं असतं रे बघा सेम टू सेम, जसे आपण आता बेरीज केली ना तसंच लसावी काढून या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करायचे। बघा जसे की फॉर एक्झाम्पल मध्ये घेतला आपण -2/3 - 1/4, तर बघा रे
आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी या संख्येचा आपल्याला खालची जी छेदाची संख्या आहे त्याचा काढायचा आपल्याला लसावी. बघा खाली छेदाच्या संख्या काय 24, 3 आणि 4. तर बघा 24 ला किती भाग झाले, 4 4 6 24, 4 1 4. पुन्हा याला आपण भाग दिला 3 ने, म्हणजे 3 2 6, 3 1 3, म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 2, म्हणजे लसावी किती आहे 24. बघा रे ही सुद्धा संख्या येऊ शकते बरं का. बघा आता म्हणजे हा लसावी जो आहे तो काय करायचा रे या ठिकाणी खाली घ्यायचा. आता बघा 24 1 24, म्हणजे वरती पण कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला, तर वरती सुद्धा म्हणजे 1 नेच मल्टिप्लाय करायचं. मायनस बघा 3, म्हणजे 3 ला 24, म्हणजे बघा 8 1 8, 8 2 16, 8 3 24, म्हणजे वरती कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 8 नेच मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 8 3 8 2 21 झाल्या ठिकाणी 16. मायनस इथे 4 ला आपण मल्टिप्लाय केलं 4 6 24, म्हणजे 1 ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं रे 6. बघा म्हणजे 6 1 6. बघा ते अशा प्रकारचे काय होतं आपल्या ठिकाणी मॅथ येतं. आता बघा हे कसं सॉल्व्ह करायचं, या पहिल्यांदी मागच्या संख्या घेतल्या. बघा मायनस मायनस काय होत असते नेहमी प्लस होत असतं, म्हणजे या ठिकाणी झालं 1 मायनस 16 आणि 6 किती झाले रे 22, आणि खाली आले या ठिकाणी 24. बघा जेव्हा 2 मायनसचे चिन्ह असेल ना तेव्हा ऍडिशन करायचे आणि मोठ्या संख्येचे चिन्ह या ठिकाणी देऊन टाकायचे. आता बघा एक मात्र बघा एकचा पुढं काही नसतं, म्हणजे कशाचे चिन्ह असतं प्लसचं. 22 मधून 1 गेला, खाली किती राहिले रे 21 छे 24. आता तुम्ही म्हणता टीचर मायनस काय दिलं होतं, मी म्हणलं होतं मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. या ठिकाणी मोठी संख्या कोणती 22. आता बघा हे कोणत्या काय पाड्यात आहेत का, हो आहेत. किती 4 3 4 3 7 21 3 8 24, म्हणजे या मॅथचे आन्सर झालेले -7/8. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.